पुणेकरांसाठी मोठी खुशखबर। खराडी ते खडकवासला आणि न स्टॉप ते वारजे, पुण्याच्या या दोन मोठ्या प्रकल्पांना केंद्र सरकारची हिरवा झेंडा दाखवलेला आहे। नमस्कार मंडळी, मी कृतिका आणि तुम्ही बघत आहात नीतिकट्टा। आज आपण जाणून घेणार आहोत पुणेकरांच्या दैनंदिन प्रवासाला नवीन गती देणारा आणि वाहतूक कोंडी कमी करणारा या दोन नव्या मेट्रो लाईन्सची संपूर्ण माहिती आज बघणार आहोत। नवी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत पुणे मेट्रो फेज 2 मधील महत्त्वाच्या मार्गांना मंजुरी मिळालेली आहे। आता हे दोन महत्त्वाचे मार्ग कोणते आहेत? लाईन 4 खराडी, हडपसर, स्वारगेट आणि खडकवासला। लाईन 4A नळ स्टॉप, वारजे आणि माणिकबाग। एकूण 39.63 किलोमीटर अंतराची ही दोन लांब मेट्रो लाईन्स पुढील 5 वर्षात पूर्ण करण्यात येणार आहेत। या संपूर्ण प्रकल्पाचा अंदाजे खर्च 9 कोटी इतका आहे। या लाईन्समुळे पूर्व, दक्षिण आणि पश्चिम पुण्यातील महत्त्वाची ठिकाणे म्हणजेच IT पार्क, व्यावसायिक परिसर, शैक्षणिक संस्था, मोठी रहिवासी वसाहत हे सर्व थेट मेट्रोला जोडले जाणार आहेत। यापूर्वी पुण्यात लाईन 2A म्हणजेच वनाज ते चांदणी चौक आणि लाईन 5 म्हणजे रामवाडी आणि विठ्ठलवाडी याला मंजुरी मिळाली होती। त्यानंतर आता हे दोन मार्ग मिळाल्यामुळे पुणे मेट्रोचे एकूण नेटवर्क 100 किलोमीटरपेक्षा जास्त होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांचे आभार मानत सांगितले की या विस्तारामुळे पुणेकरांचा प्रवास अधिक सोपा, जलद आणि आरामदायक होणार आहे। या नव्या लाईन विशेषतः त्या मार्गावरून जाणार आहे जिथे वाहतूक नेहमीच गच्च भरलेली असते। सोलापूर रोड, मगरपट्टा रोड, सिंहगड रोड, कर्वे रोड आणि मुंबई बेंगलोर महामार्ग म्हणजेच खराडीच्या IT हब पासून ते खडकवासल्याच्या पर्यटन पट्ट्यापर्यंत, हडपसरच्या औद्योगिक परिसरापासून ते वारजे माणिकबागच्या निवासी क्लस्टर पर्यंत वाहतूक कोंडीशिवाय वेळ न घालवता मेट्रोने प्रवास करणे सहज शक्य होणार आहे। दोन्ही लाईनचे काम महामेट्रो करणार आहे। या प्रकल्पामुळे फक्त वाहतूक कोंडीच कमी होणार नाही, तर नागरिकांना सुरक्षित, वेगवान आणि विश्वासार्ह सार्वजनिक वाहतूक मिळणार आहे। तर पुणेकरांचा रोजचा कोंडीचा प्रवास, तासनतास वेळ आणि रोजची धावपळ कमी होणार आहे। या नव्या मेट्रो लाईन्समुळे पूर्ण झाल्यावर नक्कीच मोठा बदल दिसणार आहे। तर स्मार्ट सिटीचा स्मार्ट प्रवास म्हणजेच पुण्याची दिशा आता बदलणार आहे, मेट्रोच्या ट्रॅकवर निश्चित होणार आहे। ही महत्त्वाची माहिती वाटली असेल तर व्हिडिओ शेअर करा आणि अशाच शहरीकरणाच्या अपडेटसाठी फॉलो करायला विसरू नका।